नमस्कार प्रणाम. माय बाबा, जगामध्ये ज्ञानाला फार महत्त्व आहे. श्रीकृष्ण महाराज म्हणले, नाही ज्ञानेन सदृशम पवित्रमेव विद्यते. ज्ञानासारखं जगात काहीच पवित्र नाही. तत्स्वयंमेव संसिद्धे कालेनात्मनि विद्यते. आणि तत्स्वयंमेव संसिद्ध कालेनात्मनि विद्यते. आणि तशा ज्ञान झालेल्या माणसाला काही काळानं का होईना पण परमेश्वर प्राप्ती होते, असं श्रीकृष्ण महाराज चौथ्या अध्यायात सांगते. ते म्हणते, नाही ज्ञानेन सदृशम पवित्रमेव विद्यते तत्स्वयं योग संसिद्धे कालेनात्मनि विद्यते. काही काळानं का होईना पण त्याला योग संसिद्धी प्राप्त होते. माय बाबा, श्रीकृष्ण महाराज म्हणतात की ज्ञान जर आपण आता घेतलं, कोण्याही माणसानं ज्ञान प्राप्त केलं आणि तो किंवा परमेश्वराचं चिंतन केलं आणि तो अयती झाला, म्हणजे त्याने सोडून दिलं चिंतन करायचं, ज्ञान बी सोडून दिलं आणि त्याचा मृत्यू झाला. मृत्यू झाल्यानंतर त्याचं काय होते, असं अर्जुनानं श्रीकृष्ण महाराजाला गीतेच्या 6व्या अध्यायात विचारलं. ते म्हणतात, अर्जुन म्हणतो, देवा आयती श्रद्धा पेतो योगाचरित माणसं अप्राप्य योग संसिद्धी कामगती कृष्ण गच्छती कच्छिनो भ्रविष्ठ छिन्ना भ्रवी स्थितो अप्रतिष्ठो माव इमुडो ब्रह्मणपती. असं श्रीकृष्ण महाराजांना तो विचारतो की बाबा, मी तुम्ही म्हणण्याप्रमाणे मी तुमचं चिंतन करतो, ज्ञान घेतो, परंतु मी जर मदतच सुटलं माझ्याकडून, ऐती झालो, मी ते अयती झालो, तर मग माझं काय होईल? ते म्हणले, अर्जुना पार्थ नैवे हे नामूत्र विनाश्यस्तस्य विद्यते नई कल्याण कृत कच्चित दुर्गतीम तात कच्चित. कोणीही माणूस चांगलं काम करत असेल ना तर तो दुर्गतीला कधीही जात नाही. प्राप्य पुण्य कृता लोक अनुष्ठिता शाश्वती समा सुचिनाम श्रीमताम गेहे योग भ्रष्टो विजयते. आणि असा जो माणूस आहे अयती, ज्याचं तुझं सुटलं तर सुटू दे, पण तू जर तुझं सुटलं तरी तू अयती झालास तरी बी सुचिनाम श्रीमताम गेहे, म्हणजे सुखी श्रीमंताच्या घरी तुझा जन्म होईल. सुचिनाम श्रीमताम चांगल्या लोकांच्या घरी गेहे योग भ्रष्ट विजयते. किंवा अथवा योगिनेमय कुले भवती धीमताम, किंवा चांगल्या कुळात तुझा जन्म होईल. अथवा योगिनेमय कुले भवती धीमताम येतधी दुर्लभतरम लोके जन्म येतात तत्रतम बुद्धी सहगम लभते पोरदेख. आता माय बाबा, हे अत्यंत महत्त्वाचा श्रीकृष्ण महाराजांना आपल्याला विषय सांगितला आहे की जे तुम्ही ह्या जन्मात केलेलं आहे तर ते पुढच्या जन्मात तुम्हाला निश्चितच ते तुम्हाला आठवण आणि तुम्हाला निश्चितच मानवदेह प्राप्त होईल. जर तुम्ही ज्ञानी असाल तर तिथं तुम्हाला निश्चितच मानवदेह प्राप्त होईल. तत्रतम बुद्धी सहगम लभते पौरदेहिका, पूर्व देहातली बुद्धी तुम्हाला तिथं प्राप्त होईल. लभतेच लभते पौरदेहिकम येततेच तत वय संशिदो करुनंदन योगाभ्यासेन तेने व ह्रियते हे असोपिसा. आणि तुम्ही त्या ज्ञानाकडे ओढले जाता. योगाभ्यासेन तेने व ह्रियते हे असोपिसा जिज्ञासरूपे योगस्य शब्दब्रह्माती वर्तते. आणि तुम्ही शब्दब्रह्म म्हणजे 4 वेदाच्या अभ्यासाच्या पुढं जाता, त्याला उलंडून पुढं जाता, असं श्रीकृष्ण महाराजांना अर्जुनाला सांगताना सांगितलं बाबा. आणि त्यामुळं हे ज्ञान अतिशय महत्त्वाचं आहे. नाही ज्ञानेनं सदृशम पवित्र मी देते. परंतु हे ज्ञान होऊन देखील काही लोक चांगले वागत नाहीत. एक भगवान श्री चक्रधर स्वामी महाराजांना एक दृष्टांत दिला आहे. त्या दृष्टांतात ते म्हणतात की एक ब्राह्मण असतो आणि तो ब्राह्मण म्हणजे कसा ब्राह्मण, तो शमो दमो तपो स्वते शांती राजव मिळवते ज्ञान विज्ञान मास्तिक्यम ब्रह्मकर्म स्वभावजे, असं सगळं करणारा ब्राह्मण होता. शमो दम तप करणारा होता. परंतु तो एका अज्ञानी बाईच्या मोहात पडतो. अज्ञानी बाई म्हणजे शूद्र काम करणारी बाई, म्हणजे तिच्या मोहात पडतो तो आणि तिच्या सगळं लग्न करतो. आणि लग्न केल्यानंतर काय होतंय, लग्न केल्यानंतर ते तिच्या इकडचं घर त्याचं सुटलं जातं आहे. म्हणजे ब्राह्मणाच्या घरचं ते सुटलं जातं आहे आणि तो राहायला जातो त्या बाईच्या घरी, त्या शूद्रबाईच्या घरी राहायला जातो. आणि ती शूद्रबाईचे मग एखाबार जर काज बोज असेल त्या शूद्र लोकांकडं, जर काम असेल काही कार्य
त्यांच्या घरचे सामाजिक कार्य, काही त्याचं धार्मिक कार्य किंवा त्याच्या याच्यातलं कार्य, तर त्या कार्यामध्ये याला ते घेत नाही तर मधात त्या कार्यामध्ये त्याला ते घेत नाहीत आणि मग त्याला खापरीवरी अन्न बाहेर घाली असं सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी महाराज म्हणतात. त्याप्रमाणे काय होतो, जो ज्ञानिया जर अज्ञानासारखं कार्य करीन न तर त्याला देखील त्याच प्रमाणाची गती होत असते. म्हणून ज्ञान हे चांगली गोष्ट आहे. ज्ञान घेणं तो पवित्र आहे, नाही त्याच्यासारखं पवित्र काय नाही, परंतु ज्ञान झाल्यानंतर माणसानं चांगलं वागणं हे गरजेचं आहे. ज्ञानाप्रमाणे चालणं हे गरजेचं आहे, नाहीतर त्या ज्ञानाला काही महत्त्व राहत नाही. श्री संत तुकाराम महाराज म्हणतात, रांडवेने जे शिंगावर रुपये केला तैसा ज्ञानी झाला प्रेमाविनं. त्याच्याजवळ जर प्रेम नाही, त्या प्रेम भाव नाही, म्हणजे ज्ञान ना, म्हणजे त्याच्याजवळ काय नाही, ज्ञान नाही, भक्ती नाही, वैराग्य, त्रिदंडी संन्यास नाही ज्ञानाजवळ, तर तो नाही का त्या ज्ञानी रांडवेने जे शिंगावर रुपये केला तैसा ज्ञानी झाला प्रेमावी. त्याच्याजवळ प्रेम पाहिजे. आणि मग खरं म्हणलं ना तर जे साधू असेल कोणचा बी साधू, तर त्या साधूजवळ किंवा त्या साधू हा ज्ञानीच असतो, तर त्या ज्ञानीजवळ किती म्हणजे 9 अनाधिकार नसले पाहिजे. त्या 9 अनाधिकारामध्ये हा एक क्रोध नावाचा अनाधिकार आहे. तो शेवळल्या खडकाचा दृष्टांत द्यायला देवानं. त्या शेवळल्या खडक असेल त्याच्यावर पाय ठेवूच नाही, आणि ठेवला तर कोपरं गुडघे त्याचे फुटून जातात. तर त्याप्रमाणे हा जो तामशी माणूस आहे त्याला बोलूच नाही म्हणले, बोललं तर तो दोषीचीच उठे असं सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी महाराज बोलतात. माय बाबा, हा जो द्वेष राग आहे, क्रोध आहे, तो क्रोध नावाचा जो अनाधिकार आपल्यात असला पाहिजे, आसक्ती नसली पाहिजे. मग त्यामुळे तर श्रीकृष्ण महाराजांनी सांगितलं की ते म्हणले, दुःखेश्वर उद्विग्न म्हणा, सुखे स्पृहा. दुःखात दुःखी होऊ नका, सुखात सुखी होऊ नका. वित राग भय क्रोध, म्हणजे वित म्हणजे सोडून द्या. काय सोडून द्या? राग म्हणजे आसक्ती सोडून द्या, भय सोडून द्या. वित राग भय आणि क्रोध सोडून द्या. क्रोध हा सगळ्यात मोठा अनाधिकार आहे. काय बाबा, क्रोध आल्यानंतर काय होईल माणसाला काय सांगते. क्रोध हा मोठा अनाधिकार आहे, तो आपल्यात नसावा. आणि संत मुक्ताबाईनं देवी सांगितले की हा साधू कसा पाहिजे, योगी कसा पाहिजे. योगी पावन मनाचा, साहे अपराध जनाचा, जग रागे झाले वंडी, आणि संती सुखे व्हावे पाहिजे. आणि संतानं सुखानं पाणी व्हायला पाहिजे. आपण बी तारायचं, तुम्ही तरुणी स्वतःला ताठे उडात द्यायचं, असं संत ती मुक्ताबाई एवढी छोटीशी पोरगी आपल्याला उपदेश देऊन जाते बाबा. तर त्यामुळं नाही का, जो ज्ञान जर झालं माणसाला, तर ज्ञान हे फार महत्त्वाचं आहे. परंतु ज्ञान झाल्यानंतर आपण त्या ज्ञानाप्रमाणे चालणं अत्यंत गरजेचं आहे. जर ज्ञानप्रमाणे आपण चाललो नाही, आपल्याजवळ प्रेम नाही, कोणाबद्दल जर आपल्याला कोणाची जर आपण द्वेष करीत असतो, तो खरा साधूच नाही. कारण नित्य संन्यासी येऊन द्वेष्टीने काक्षी, जो कोणत्याही अपेक्षा करीत नाही, कोणाचाही द्वेष करीत नाही, तो खरा साधू आहे. आणि तो कोणाचा जर द्वेष करत असेल तर तो कपडे घातलेला जरी असला, किती मोठा असला, कोणी मोठ्या पदावर बी असला, तर त्याला साधू म्हणता येणार नाही. बापू गीता म्हणत नाही त्याला साधू. मग तसा साधू नसतो. बाबा, चांगला साधू हा आपल्या नाही का सगळ्या लोकांचे अपराध आपल्या पोटात गेले पाहिजे, राहिले पाहिजे, आणि सगळ्याला क्षमा केली पाहिजे. सुधारण्याचा आपल्याला आपण त्याला सुधारण्याचा चान्स द्यायला पाहिजे. प्रत्येक माणूस हा सुधरू शकतो, तर त्याला सुधारण्याचा चान्स द्यायला पाहिजे. पण जर तुम्ही त्याला सुधारणा न करता त्याला हिडझीड केली तर तो जास्तच बिघडतो. त्यामुळं बाबा, ज्ञान झाल्यानंतर ज्ञानी माणसानं तर त्याजवळ प्रेम पाहिजे, नाहीतर तो काही कामाचा नाही. आणि त्या ज्ञानाप्रमाणे वागत नसत, आणि त्या देवानं सांगितलेल्या दृष्टांताप्रमाणे त्याची गती कशी होती. त्याला धड ज्ञानी बी नाहीत ओळखत, तर अज्ञानी बी नाहीत विचारत. त्याला ज्ञानी बी विचारित नाहीत. ज्ञानी तर विचारित नाही, पण अज्ञानी लोक जायला काही अक्कल नाही, तशी पण लोक विचारित नाहीत. हो माय बाबा, म्हणून आपण नाही का ज्ञान झाल्यानंतर ज्ञान झाल्यासारखं चालणं हे गरजेचं आहे. माय बाबा,
भगवान श्री चक्रधर स्वामी महाराजांना तेच तर सांगितलं आहे आपल्याला दृष्टांतातून की तुम्हाला ज्ञान झाल्यावर तुम्ही ज्ञानाप्रमाणे चाला आणि आपलं भलं करून घ्या. दंडोत प्रणाम, दंडोत प्रणाम, दंडोत.